अथ श्री साई सच्चरित अध्याय 5वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता पूर्वील कथानुसंधान। बाबा शिर्डीत गुप्त होऊन चांद पाटला सवे पुनरागमन जाहले ते कथन परिसावे स्वये बाबांनी जीवन केली कैसी बाग निर्माण गंगा गिरादी संत संमेलन कथा विंदान पावरती। पुढे काही कालपर्यंत बाबा होते जाहले गुप्त मुसलमानाच्या भराडात आढळले। बाबांच्या चरित्राचं पारायण अनेक लोक आपल्या घरातून मंदिरातून करतात। आपल्या मनातली इच्छा बाबांना प्रार्थनापूर्वक सांगितल्यानंतर पारायण केल्यानंतर ती इच्छा पूर्ण होते अशी लोकांची श्रद्धा आहे। माझी सुद्धा अशीच एक इच्छा पारायण केल्याने पूर्ण झाली। तो अनुभव मोठा रोमांचक आहे। मुलीचा जन्म झाला त्यावेळेला सगळी हालचाल व्यवस्थित व्हायची, पण एका पायाची हालचाल होत नव्हती। एक पाय स्थिर राहायचा, एकच पाय ती नाचवायची। ते पाहिल्यानंतर तिच्या आईला पहिली शंका आली, नंतर माझ्या आईला शंका आली। त्यांनी मला हे सांगितलं। मग माझे त्यावेळेचे हॉस्पिटलचे डॉक्टर देशपांडे आणि तपासल्यानंतर तिच्या तळपायाला त्यांनी थोडंसं खाजवलं, तर तिने पाय वर घेतला। दुसऱ्या पायाला ज्या वेळेला खाजवलं तिचा पाय स्थिर राहिला। तर डॉक्टरलाही ती शंका आली, पण डॉक्टर म्हणजे मेडिकली आम्हाला काही त्यामध्ये दोष वाटत नाही। मुलीची जात हिचा जर एक पाय असा राहिला तर हिच्या आयुष्याचं पुढचं काय हा विचार आमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये घोळत होता। विशेषतः माझी आई, माझी मिसेस आणि मी द्वारकामाईत गेलो, नमस्कार केला आणि नंतर तिला घेऊन त्या बाळाला घेऊन समाधी मंदिरात गेलो। त्यावेळी एवढी गर्दी नसायची। बाबांच्या पादुकेवर बाळाला ठेवलं, समाधीला हात लावून डोकं टेकून देवाला नमस्कार केला आणि देवाला प्रार्थना केली की देवा, हे ज्या मुलीच्या पायाबद्दल तू जे आम्हाला दिसतंय तसं काही संकट आम्हाला आमच्यावर येऊ देऊ नको। आणि या प्रित्यर्थ मी गरीब आहे, मी काय देऊ शकतो तुम्हाला, पण तुमचं पारायण मी करीन। त्यावेळी मी शाळेमध्ये नोकरीला होतो आणि 3.5 दिवसामध्ये बाबांचं पारायण केलं। आज ती मुलगी सुखी आहे, तिलाही एक मुलगा आहे। बाबांच्या पारायणाचा प्रताप आहे अशी आमची श्रद्धा आहे। असं प्रत्येकाच्या मनामध्ये असणारी दुःख, मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून शिर्डीकर आणि साई भक्त अगदी श्रद्धेनं पारायण करतायत। मी स्वतः ड्रामा आर्टिस्ट आहे। माझी एक छोटंसं नाट्य मंडळ शिर्डीमध्ये होतो। नाट्य मंडळाच्या 25व्या वर्षी रजत महोत्सवी वर्षाचं नाटक माझं सबसेल पडलं। मला खूप वाईट वाटलं की 25 वर्ष आपण नाट्यसेवा करतो आहोत आणि 25व्या वर्षाचं नाटक नेमकं असं पडावं। पुन्हा द्वारकामाईत गेलो, बाबांपुढे नमस्कार केला आणि आवाज आला, पारायण कर। कोण बोललो, कुठून आला काही सांगता येत नाही। पारायण तर आपण करतोच आहोत, पण हा द्वारकामाई मधला जो आवाज आला पारायण कर, याला काहीतरी वेगळा अर्थ असावा असं मनाला वाटलं। नाट्य मंडळाला मी कल्पनामानी सांगितली,
सगळ्यांनी ती कल्पना उचलून धरली. संस्थांचे अधिकारी त्यावेळेचे सुभाष जगताप, त्यांना आम्ही बाबा जगताप म्हणतो, ते माझे विद्यार्थी. अधिकारी म्हणून त्यांना भेटायला गेलो, त्यांना माझा विचार सांगितला तर ते म्हणाले करायला हरकत नाही, खूप चांगली कल्पना आहे. आणि त्यांनी सगळी सोय करून दिली. 7 दिवस पारायणाकरता आम्हाला हॉल उपलब्ध करून दिला. आणि पहिल्या वर्षी 72 वाचक त्या हॉलमध्ये पारायणाकरता बसले आणि 8 दिवसाचं पारायण खूप आनंदात झालं. लोकांना आनंद झाला. जया माझे नामाची घोकणी, झालीच तयाचे पापाची धुणी. तो मज गुणिया होनी गुणी, जया गुणगुणी मन्नामी. हेच बाबांचे मनोगत, तदनुसार मग ते वर्तत. श्यामा जरी नको म्हणत, बाबा ते सारीत खिशात. पहले तो पालन हुआ था, कौन बैठेगा ऐसा सब, तो सब लोग हम लोग पहले बैठे. मीरान सर के घर में से सब, उनके लड़कियां, उनके बहू, यानी उनका लड़का, ये सब लोग इधर यहाँ के जो शिरडी के हैं, बहुत सारे लोगों पालन में बैठे थे. पुढे दरवर्षी श्रावण शुद्ध प्रतिपदा या दिवशी पारायण सुरू करायचं. 12 वर्ष मी हे पारायण केलं. फक्त पहिले 2 वर्ष थोडे खिशातले पैसे घालावे लागले. दुसऱ्या वर्षानंतर कधीही खिशातले पैसे घालण्याचा प्रसंग आला नाही. इतकं भरभरून गावच्या लोकांनी दिलं. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. With the grace of Sri Sai Baba, the Samuhik Parayan, which was started by Sri Mirane Sir, has invoked the devotion towards Sri Sai Baba in the hearts of many devotees. Now, every year, the Samuhik Parayan is being organized with great devotion, and millions of devotees take part in it by reciting the glory of Sri Sai Baba from Sai Satcharitra. जब पारायण चालू रहता ना, वहाँ पे आप जाइए, आंखें बंद करना और ऐसे खड़े रहिए, तो पूरा ऐसा लगता है कि समंदर का, सागर का जो आवाज है, सागर का वही आवाज में सब आता है और एकदम मन और कान तृप्त होते हैं. घरी पुढे मुंबापुरी गेले जेव्हा आपले घरी, होती घराने म्हातारी जिज्ञासा पुरी ती घरी. म्हातारी पितळ्यांची माता सहज शिर्डीचा वृत्तांत बसता. निघाले 3 रुपयांची वार्ता, संबंध कथा जुळेना. विचार करता स्मरण आले, मग म्हातारी पितळ्यास बोले. आता म्हणजे यथार्थ आठवले, बाबा बोलले सत्य ते. आता तो तुझ्या मुलास नेले, शिर्डी ससाईंचे दर्शन करविले. तैसेच पूर्वी तुझ पित्याने वहिले, होते नेले अक्कलकोटे. आणि नमस्कार कुणाला करावा, मला वाटतंय हे सर्व निवेदन जय जय. होईल चांग पुढारा. हे माड साई शरण, चरण प्रसाद हे कथा निरूपण. श्रवणे होईल दुरित निवारण, पुण्य पावन ही कथा. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.